नवी मुंबई में हाल ही में हुई दो दर्दनाक घटनाओं के पीड़ित परिवारों के लिए शिवसेना ने संवेदनशील पहल करते हुए आर्थिक सहायता प्रदान की। नेरुल में बिजली के झटके से गंभीर रूप से घायल हुई दो युवतियों तथा नवी मुंबई महानगर पालिका अस्पताल में कथित चिकित्सकीय लापरवाही के चलते जान गंवाने वाली संगीता खरात के परिवार को शिवसेना की ओर से 2 लाख रुपयों की आर्थिक मदद दी गई। इसी के अलावा बिजली झटके से दो युवतियों की जान बचाने वाले ऑटो चालक और एरोली इंजेक्शन कांड मामले में पीड़ित गर्भवती रुचा मिश्रा को भी 1 लाख रुपयों की आर्थिक मदद प्रदान की गई। शिवसेना नगर सेवक किशोर पाटकर ने पीड़ित परिवारों से मुलाकात कर उन्हें आर्थिक सहायता सौंपी और इस कठिन समय में उनका मनोबल बढ़ाने का प्रयास किया। सहायता मिलने पर पीड़ित परिवारों ने शिवसेना और किशोर पाटकर का आभार व्यक्त किया। हो, 1.5 वर्षापूर्वी माझी बहीण संगीता खरात हिचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता. तर महानगरपालिकेच्या तर्फे आम्हाला काहीच मदत करण्यात आली नाही. परंतु शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली किशोर पाठक साहेब आणि अनिकेत म्हात्रे साहेब यांच्याकडून आम्हाला मदत करण्यात आली. त्यांचे मी खूप आभार मानतो. ही मदत हे आमच्या बाळाच्या भविष्यासाठी पुढे आम्हाला कामाला येईल. पाटकर साहब ने बहुत पाटकर साहब को बहुत बहुत धन्यवाद। और एक शिंदे साहब को, ये हमारी बहुत मदद की, हमारे सुख दुख में हमेशा साथ दिए और हमेशा बोलते रहे कि किसी भी प्रकार की कोई भी मदद चाहिए तो हम हमेशा आपके साथ खड़े हैं। इनको बहुत बहुत धन्यवाद। क्या हादसा हुआ था? ये हादसा ये हुआ था कि यहाँ एरोली में जीजा माता हॉस्पिटल में हमारी बहू ऋचा मिश्रा है, उनको जो है रूटीन चेकअप के लिए लेके गए थे। तो रूटीन चेकअप के दौरान वहाँ पे कौन सा इंजेक्शन दिया, इंजेक्शन का नाम तो हमें याद नहीं है। इंजेक्शन देते ही उनको जो है 3 लेडीज थी, तीनों का इंजेक्शन दिया तो उनकी तबीयत बहुत गंभीर हो गई। फिर वहाँ से उन्होंने डिस्चार्ज किया कि बोले कि एनएमसी हॉस्पिटल वासी भी लेके जाओ। वहाँ पे ले आने के बाद डॉक्टर ने बोला कि इनकी तबीयत बहुत गंभीर है, इतना क्रिटिकल कंडीशन है कि कुछ बोला नहीं जा सकता है। बहुत 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 महत्वपूर्ण है। बहुत बहुत धन्यवाद। आम्ही सर्वसाधारण कुटुंबातले असल्यामुळे साहेबांनी मदत केली आणि त्यांची अजून पुन्हा एक वेळ शिवसेनेकडून जी मदत झाली आम्हाला त्याच्यामुळे धन्यवाद देतो. काय घटना घडली होती? एवढंच सांगायचं की ते ताऱ्यात जे वीज आहे ती त्या कॉन्ट्रॅक्टरला अजून काही पकडलं का नाही मला माहीत नाही, पण माझी जे हे आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पकडायला पाहिजे. घटना काय घडली होती? घटना कॉलेजहून येत असते वेळेस दोन्ही पण मुली हाताला हात धरून जात असताना तिथे पाणी साचलेलं असताना त्या पाण्यामध्ये विद्युत केबल होता. त्या केबलवर पाय पडल्यामुळे मुलीला शॉक लागला आणि एका रिक्षावाल्याने आम्हाला मदत केली. हे पाटकर साहेबांनी जे शिवसेनेकडून आम्हाला जी मदत केली ते अतिशय महत्त्वाची आहे आम्हाला. ते आम्ही शिक्षणासाठी आणि मुलीच्या खाण्यापिण्यासाठी ती मदत आम्हाला भरपूर झालेली आहे. इस अवसर पर किशोर पाटकर और शीतल कचरे ने कहा कि केवल आंदोलन करना ही पर्याप्त नहीं होता, बल्कि संकट की घड़ी में पीड़ित परिवारों के साथ मजबूती से खड़े रहकर उन्हें आर्थिक और मानसिक संबल देना भी जनप्रतिनिधियों की जिम्मेदारी है। उन्होंने आगे कहा कि पिछले कुछ दिनों में नवी मुंबई में लगातार कई गंभीर और दुर्भाग्यपूर्ण घटनाएं सामने आई हैं। ऐसे समय में शहर के तथाकथित शिल्पकार और जिम्मेदार लोग आखिर क्यों मौन हैं? उन्होंने सवाल उठाया कि जनता मुश्किल में है, ऐसे में केवल बयानबाजी नहीं बल्कि ठोस मदद और जिम्मेदारी निभाने की आवश्यकता है। किशोर पाटकर ने भरोसा दिलाया कि शिवसेना भविष्य में भी हर संकट की घड़ी में पीड़ित और जरूरतमंद परिवारों के साथ मजबूती से खड़ी रहेगी। शिवसेना नेहमी गोरगरिबांच्या पाठीशी उभी राहते. तिकडे त्यांच्या मुलींना शॉक लागला आहे. तिथे त्या दोन दोन जवळजवळ 2 महिला मृत्यूच्या दाढेतून वाचल्या, एक त्यातली वारली. ह्या लोकांना जी खरी मदत पाहिजे ती आर्थिक मदत पाहिजे होती आणि एक इमोशनल सपोर्ट पाहिजे होता. शिवसेना आणि शिंदेसाहेब नेहमी ते करत असतात आणि आज आम्ही त्या लोकांना थोडी मदतीची हात दिलेला आहे का त्यांना बरं वाटावं आणि शिवसेना कृतीतून काम करते. आम्ही जाऊन मोर्चे भांडणं
ते मनसेवाले काय बोलतात तसं आम्ही करत नसतो. तुम्ही पालकमंत्री कुठे विचारता, शिल्पकार कुठे आहेत ते पण विचारा ना. तर ह्या वेळेला राजकारण करण्याची वेळ नाही. आपल्याला गोरगरिबांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपण पाहतोय की परवा दिवशी नेरूळ येथील शॉक लागलेल्या 2 विद्यार्थिनींना आज शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख आपले किशोरजी पाटकर साहेब यांच्या वतीने 2-2 लाख रुपयाची मदत करण्यात आली. तसेच त्या दोघींचा जीव वाचवण्याकरता स्वतःचा जीव धोक्यात घातलेल्या रिक्षा चालक प्रवीण महाले यांना 1 लाख रुपये देऊन त्यांचाही मान सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ती परवा दिवशी ऐरोली प्रकरणामध्ये सिरियस असलेल्या मिश्रा या फोर्टिसला ऍडमिट आहेत. त्यांच्याही कुटुंबियांना 1 लाखाची मदत करण्यात आलेली आहे. मागील 1.25 वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगीता खरातच्या कुटुंबियांना 2 लाखाची आर्थिक मदत करून तिच्या मुलीला शैक्षणिक हातभार लावण्याचे कार्य किशोरजी पाटकर साहेब यांनी केलेले आहे. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क